चला मैत्रिणींनो, आज आपण बनवूया राजगिरीची भाजी. एकदम साधी, सिंपल आणि एकदम चविष्ट लागणारी, स्वादिष्ट ही आहे भाजी. शिजवून घ्यायची, त्याला नीट करून, कापून, धुवून आणि ही अशी शिजवायची. आता आपली भाजी शिजलेली आहे, चला काढून घेऊया आपण आणि मस्त एकदम भाजी बनवूया. चला. आणि तुम्हाला अशाच नवीन साध्या आणि सोप्या पद्धतीने भाजी बनवायची असेल, काही रेसिपी पाहिजे असेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला प्रत्येक रेसिपी सांगेन. आणि आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर पण करा. आता भाजी स्वच्छ एकदम पाण्याने धुवून घ्यायची आहे. पाण्याने मस्तमध्ये धुवून आणि कढई त्याच्या गॅसवरती ठेवून एकदम तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल तापल्यानंतर लसणाची फोडणी द्यायची. मस्तमध्ये लसूण एकदम तडतडीत एकदम असं भाजायचं ना मस्तमध्ये लसूण. मग त्यानंतर मग भाजी टाकायची. भाजी टाकल्यानंतर एकदम मस्तमध्ये हलवायचं त्याला. एकदम फ्लेवर त्याच्यातला चांगला यायला पाहिजे ना आपल्याला. भाजी एकदम खाताना चांगली चविष्ट लागली पाहिजे आणि एकदम उत्तम होणार आपली भाजी. असं एकदम मस्तमध्ये एक जीव करायचा, एक जीव मस्तमध्ये हलवायचा आणि पूर्ण भाजी फक्त पाणी नाही वतायचं याच्यामध्ये आणि फक्त तेलामध्येच आपल्याला ही भाजी परतायची आहे. आणि परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर मस्तमध्ये 2 मिनटं आपण परतून घेऊया. असंच परतून झाल्यानंतर आपल्या भाजीचा बघा सुगंध किती वास येतो आहे. मला तर करताना एवढी खाऊ वाटत होती ना की सांगायला काहीच माझ्याकडे शब्दच नाही आहेत. आणि त्यानंतर आपण शेंगदाण्याचे कूट टाकायचं आहे. कूट टाकल्यानंतर तर अतिशय भाजी एकदम भारी लागते ना, मस्तच. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ही माझ्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे आणि मस्तमध्ये असं शेंगदाणे टाकल्याचा नंतर असं एक जीव करून घ्यायचा. मस्तमध्ये हलवायचं त्याला. पूर्ण एक जीव झाल्यानंतरच भाजी एकदम चविष्ट लागणार आहे. हे बघा, ही झाली आपली भाजी तयार. हो ना मित्रांनो. आता असंच मस्तमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. ही एका प्लेटमध्ये अशी घ्यायची काढून आणि चपातीसोबत, भाकरीसोबत आपण याला खाऊ शकतो. असं एवढी भारी लागते ना खायला भाजी, माझ्याकडे सांगायला शब्दच नाही आहेत. आणि आता मी जेवायला बसणार आहे. चला, तुम्ही पण या जेवायला मैत्रिणींनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलला असं सपोर्ट करा.